विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानसागर अकॅडमीच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. आज आपण बघणार आहोत जवाहर नवोदय विद्यालय सिलेक्शन टेस्ट 2025 याविषयी सविस्तर माहिती. सध्या तुम्हाला माहीत असेल की नवोदय परीक्षेचे फॉर्म सुटलेले आहेत. ही परीक्षा इयत्ता 5वीच्या वर्गात मुलांना देता येते. या परीक्षेचे फॉर्म सुटलेले असून 16 सप्टेंबर 2024 ही फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. लक्षात ठेवा, फॉर्म भरण्यासाठी जी काही वेबसाईट आहे ती आहे www.navodaya.gov.in. या परीक्षेविषयी सविस्तर माहिती बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य बघा. चला तर मग डिटेल माहिती घेऊया या परीक्षेविषयी. सर्वात महत्त्वाची म्हणजे ही परीक्षा जी आहे, जी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 आहे त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यासाठी एक नवोदय विद्यालय स्थापन करण्यात आलेले आहे. त्या नवोदय विद्यालयात प्रवेश घेण्यासाठी ही परीक्षा आयोजित केली जाते. यामध्ये साधारणपणे महाराष्ट्रामध्ये एकूण 33+1 म्हणजे 33 जिल्ह्यामध्ये 33 आणि एक नवोदय विद्यालय हे नंदुरबारमध्ये एक्स्ट्रा आहे. त्यामुळे असे 34 नवोदय विद्यालय 34 नवोदय विद्यालय एकूण महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत. साधारणपणे यामध्ये बघा, या नवोदय विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण CBSE बोर्डचे हिंदी, मराठी आणि इंग्रजी या 3 माध्यमांमध्ये दिले जाते. त्यानंतर बघा, सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ही परीक्षा कधी आयोजित केली जाणार आहे, तर नवोदय परीक्षा ही जी आहे महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शनिवारी 18 जानेवारी 2025 रोजी आयोजित केली जाणार आहे. ठीक आहे. वेळ असेल 11:30 वाजता सकाळी. लक्षात ठेवा, ही आहे परीक्षेची तारीख आणि परीक्षा फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे 16 सप्टेंबर 2024. मग आता फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला वेबसाईट तर दिलेलीच आहे. याबद्दल आणखी डिटेल माहिती घेऊया, कसा भरायचा हा फॉर्म. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला या वेबसाईटवर एक जाऊन लॉग इन करायचं आहे. त्या ठिकाणी एक फॉर्म भेटतो. तो फॉर्म तुम्हाला प्रिंटआउट काढून त्यावर माहिती भरून ती मुख्याध्यापकांच्या सही शिक्क्यानुसार फिलअप करायची आहे. कशी भरायची आहे ही माहिती तेही तुम्हाला मी सांगतो आहे. लक्ष द्या, या ठिकाणी कोणता फॉर्म तुम्हाला घ्यायचा आहे. तर या पद्धतीने बघा, तुम्हाला हा प्रॉस्पेक्टमध्ये हा फॉर्म आहे. जो फॉर्म तुम्हाला भरायचा आहे, फॉर्म पण तुम्हाला मी देतो. हे बघा, हा फॉर्म आहे या वर्षीच्या मुलांसाठी 2025च्या. तर या ठिकाणी बघा, हा जो काही फॉर्म आहे या ठिकाणी मुलाचा फोटो तुम्हाला चिटकवायचा आहे. त्यानंतर बघा, जो काही स्टुडंट आहे या ठिकाणी विद्यार्थ्याचं नाव टाकायचं आहे. विद्यार्थ्याचे नाव, शाळेचे नाव, त्यानंतर कोणत्या आपल्या तालुक्यामध्ये आहे ते तालुक्याचं नाव, वडिलांचं नाव, आईचे नाव टाकायचं आहे. त्यानंतर बघा, मुलाची जन्मतारीख भरायची आहे. जेंडर, मुलगा असेल तर बॉय, मुलगी असेल तर गर्ल या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर 4 कॅटेगरीज आहे, जनरल, OBC, SC आणि ST. ह्या ज्या काही कॅटेगरीज आहे, बऱ्याचशा कॅटेगरीज ह्या OBCमध्ये सेंट्रल लेवलचं OBC सर्टिफिकेटमध्ये ज्या आहेत त्यात टाकायच्या आहेत. त्यानंतर बघा, काही डिसॅबिलिटी असेल म्हणजे काही जर मुलांमध्ये दिव्यांगपणा असेल तर त्या ठिकाणी इथे नोंद करायची आहे. त्यानंतर बघा, विद्यार्थ्यांना आधार कार्ड नंबर इथे टाकायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा, पेन नंबर काय आहे, तर पेन नंबर हा शाळेकडून तुम्हाला मिळेल. त्यानंतर पेन नंबर म्हणजे UDIS नंबर आहे विद्यार्थ्यांचा. त्यानंतर बघा, पुढे आहे विद्यार्थ्यांचा ॲड्रेस तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. हा ॲड्रेस तुम्हाला या ठिकाणी बघा, या ठिकाणी विद्यार्थ्याचा ॲड्रेस ज्याच ठिकाणी जो शाळेत आहे तिथलाच ॲड्रेस टाका. त्यानंतर मोबाईल नंबर, पालकाचा मोबाईल नंबर व्यवस्थित टाकायचा आहे. ईमेल ॲड्रेस असेल तर टाका. त्यानंतर आयडेंटिफिकेशन मार्क म्हणजे विद्यार्थ्याच्या अंगावर काही खूण असेल, जन्मखून म्हणतो आपण, ती जन्मखून या ठिकाणी टाकायची आहे. त्यानंतर आईवडिलांचा ॲन्युअल इन्कम, नॅशनॅलिटी म्हणजे इथे इंडियन टाकू शकता तुम्ही. त्याच्यानंतर जी काही जात असेल ती जात तिथे टाकायची आहे. त्यानंतर बघा, क्लास 3, 4 आणि 5 तिसरी, चौथी आणि 5वीच्या वर्गात तो कुठे होता शाळेत शिकत ते या ठिकाणी टाकायचं आहे. शाळेचे नाव, शाळा ग्रामीण आहे का शहरी. आता बऱ्याच जणांना रुरल आणि अर्बन कसं ओळखायचं याची एक सर्वात सोपी खूण सांगतो. रुरल आणि अर्बन ओळखण्याची, अर्बन आणि रुरल ओळखण्याची सर्वात सोपी खूण. ज्या ठिकाणी ग्रामपंचायत आहे, ग्रामपंचायत शाळेच्या ॲड्रेसची बरं का, शाळा ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी जर ग्रामपंचायत असेल तर तो रुरल एरिया असतो
आणि ज्या ठिकाणी शहरी म्हणजे काय, तर ज्या ठिकाणी नगर परिषद, महानगरपालिका, नगर परिषद अशा संस्था असतील त्या ठिकाणी तो पूर्ण एरिया हा तुमचा शहरीमध्ये गणला जातो. लक्षात ठेवा, हे विद्यार्थ्याचं रेसिडेन्शियल नाही तर शाळेच्या एरियानुसार तुम्हाला डिसाईड करायचं आहे शहरी आहे की ग्रामीण आहे. ठीक आहे. यानंतर पासिंग इयर जे आहे, तिसरीमध्ये आणि चौथीमध्ये पासिंग इयर तुम्हाला या ठिकाणी भरायचं आहे. त्यानंतर ज्या तालुक्यात आहे त्या तालुक्याचं नाव इथे भरायचं आहे, जिल्ह्याचं नाव या ठिकाणी भरायचं आहे आणि खाली महाराष्ट्रात असेल तर महाराष्ट्राचं नाव या ठिकाणी द्यायचं आहे. अशा प्रकारे हा फॉर्म भरल्यानंतर या ठिकाणी विद्यार्थ्याची सही करायची आहे, इथे पालकांची सही घ्यायची आहे आणि हे सगळं झाल्यानंतर या ठिकाणी बघा मुख्याध्यापकांचा सही आणि शिक्का तुम्हाला घ्यायचा आहे. तुमचे विद्यार्थी ज्या शाळेत असेल तिथे प्रिन्सिपल किंवा काही मुख्याध्यापक असेल त्यांचा सही आणि शिक्का या ठिकाणी असणं बंधनकारक आहे. हाच फॉर्म तुम्हाला पुढे अपलोड करायचा आहे. चला मग आता आणखी डिटेल माहिती घेऊया. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे आहे, परीक्षेचं माध्यम निवडताना भाषा कोणती घ्यायची हा प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांना येतो. तर बघा, भाषा कोणती निवडावी, परीक्षेची भाषा निवडताना जर तुमचा विद्यार्थी ज्या मीडियममध्ये असेल, मराठी मीडियम किंवा सेमीमध्ये असेल तर अशा विद्यार्थ्यांनी मराठीचं परीक्षेची भाषा निवडताना मराठी भाषाच निवडा. पण जर तुम्ही इंग्लिश मीडियममध्ये असाल तर भाषा निवडताना मात्र परीक्षेची लँग्वेज इंग्लिश निवडा. त्यानंतर बघा, नवोदयचा पेपर हा पूर्णपणे मराठी किंवा पूर्णपणे इंग्लिश किंवा जी काही तुम्ही भाषा निवडणार आहात तर त्याच भाषेवर होत असतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवोदय परीक्षेची जर तयारी तुम्हाला करायची असेल तर तुम्ही मला ह्या नंबरला कॉल करू शकतात. आपले नवोदय परीक्षेचे जे काय आहे क्लासेस सुरू झालेले आहेत. नवोदय परीक्षेमध्ये आपण यावर्षी सर्वात जास्त विद्यार्थ्यांची आपण निवड केलेली आहे. बघा, नवोदय परीक्षेचा विचार केला तर तयारी करण्यासाठी तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता या नंबरवर. कारण नवोदय परीक्षेमध्ये आपले बघा मागील वर्षी सर्वात चांगले निकाल आपण यामध्ये घेतलेले आहेत. तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं आहे ज्यावेळेस पण तुम्ही नवोदय परीक्षेची तयारी करतात मग नवोदय परीक्षेचा पेपर पॅटर्न कसा असतो ते आधी आपण समजून घेऊया. नवोदय परीक्षेचा जो काय पेपर पॅटर्न आहे त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे, यामध्ये बघा 3 विषयामध्ये हे पेपर घेतले जातात. सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे या ठिकाणी हा आहे तुमच्या समोर बघा, मेंटल ॲबिलिटी म्हणजे आपण त्याला बुद्धिमत्ता म्हणतो. बुद्धिमत्ता हा जो काही विषय आहे हा बुद्धिमत्ता विषय 40 प्रश्न असतात आणि 50 गुण असतात. त्यानंतर गणित किंवा अर्थमॅटिक म्हणतो आपण, अर्थमॅटिक्ससाठी 20 प्रश्न आहेत आणि 25 गुण असतात. त्यानंतर इंग्रजी विषय किंवा जी काही भाषा तुम्ही निवडलेली आहे ती भाषा तिथे असणार आहे. मराठी निवडली असेल तर पूर्ण मराठी, इंग्लिश निवडली असेल तर इंग्लिश ही तुमची परीक्षेचं माध्यम असणार आहे. त्यामध्येही 20 प्रश्न असतील आणि 25 गुण परीक्षेसाठी असतील. असे एकूण 80 प्रश्न, 80 क्वेश्चन आणि 100 मार्क्स या परीक्षेमध्ये तुम्हाला आहेत. वेळ आहे 2 तास. मग परीक्षेचा जो काय आहे परीक्षेचा पॅटर्न कसा असतो तर प्रश्न दिलेला असतो आणि प्रश्नाला अनुसरून ABCD असे 4 पर्याय असतात. करेक्ट उत्तर असणारा पर्याय तुम्हाला अशा पद्धतीने रंगवायचा असतो. त्यानंतर बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परीक्षेचा पेपर कुठल्या घटकांवर येतो तर सगळ्यात महत्त्वाचे आहे बुद्धिमत्तेमध्ये मेंटल ॲबिलिटी टेस्ट जे आहे, मॅट हा जो काही प्रकार आहे, एकूण 40 प्रश्न येतात आणि त्याचे गुण जे आहे ते आहेत 50 गुण. मग हा जो काही पेपर पॅटर्न आहे यामध्ये आहे ऑड मॅन आउट म्हणजे वेगळी आकृती ओळखा. त्यानंतर दुसरा जो भाग आहे फिगर मॅचिंग म्हणजे सारखी आकृती किंवा जुळणारी आकृती ओळखा. त्यानंतरचा पुढचा पुढचा पेपर पॅटर्न आहे तो म्हणजे पॅटर्न कंप्लिशन म्हणजे अपूर्ण आकृती पूर्ण करा. त्यानंतर त्याच्या पुढचा जो काही प्रकार येतो तो म्हणजे फिगर सिरीजमध्ये जी काही एक सिरीज दिली असते त्या सिरीजमधून संबंध बघून तुम्हाला पुढचं जो काय आहे
ती आकृती ओळखायची असते. त्यानंतर आहे ॲनॉलॉजी. ॲनॉलॉजी म्हणजे समसंबंध. 2 आकृत्यांमधला समसंबंध बघून तिसऱ्या आणि चौथ्या आकृतीत समसंबंध लावायचा असतो. त्यानंतर पुढचा प्रकार आहे जे काही जे वेगवेगळे शेप आहे जिओमेट्रिकल, ते शेप कंप्लिशन येतं. त्यामध्ये ट्रायंगल, स्क्वेअर आणि सर्कल म्हणजे तुमचा गोल, चौरस आणि त्रिकोण यासारख्या आकृत्या याच्यामध्ये दिलेल्या असतात. त्यानंतर मिरर रिफ्लेक्शन म्हणजेच जे काही आरशातील किंवा पाण्यातील प्रतिबिंब तुम्हाला दिलेलं असतं. त्यानंतर आहे पंच होल. सगळ्यात विद्यार्थ्यांचे जे मार्क जातात ते या पॅटर्नमध्ये सगळ्यात जास्त जातात. तर लक्षात ठेवा, आकृत्यांमध्ये हा पॅटर्न खूप महत्त्वाचा आहे, फोल्डिंग आणि अनफोल्डिंग. त्यानंतर आहे स्पेस व्हिज्युअलायझेशन म्हणजे आपण जे काही तुकडे जोडून आकृती तयार करायच्या आहे. त्यानंतर आहे एम्बडेड फिगर म्हणजे लपलेली आकृती शोधा. असे एकूण 40 प्रश्न येतात. प्रत्येक घटकावर 5 प्रश्न असतात. 10 घटक आहेत. त्यानंतर आहे गणित. गणित विषयाचा अभ्यासक्रम मात्र तुम्हाला ह्या 12 घटकांवर आधारित आहे आणि हा 12 घटकांचा जो अभ्यासक्रम आहे तो साधारणपणे इयत्ता 3री ते 8वीपर्यंतचा सिलेबस विद्यार्थ्यांना या परीक्षेमध्ये दिलेला असतो. बघा, लक्षात ठेवा, इयत्ता 3री ते 8वीपर्यंतचा सिलेबस साधारणपणे या घटकामध्ये असतो. मग तुम्हाला अभ्यास करताना हे जे काही 12 टॉपिक आहे हे 12 टॉपिक व्यवस्थित करावयाचे आहे. या 12 टॉपिकवर एकूण क्वेश्चन आहेत ते आहेत 20 प्रश्न आणि गुण जे आहेत ते गुण आहेत 25 गुण. तयारी करण्यासाठी ज्यांना कोणाला तयारी करायची असेल ते दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करून क्लास जॉईन करू शकतात किंवा डेमो देखील बघू शकतात. त्यानंतर बघा, पुढचा जो काही घटक आहे तो आहे लँग्वेज. लँग्वेजमध्ये देखील तुम्हाला साधारणपणे 20 प्रश्न आणि 25 गुण त्यामध्ये आहेत. एक उतारा, असे 4 उतारे दिलेले असतात, पॅसेज असतात आणि त्यावर आधारित अशा प्रकारचे जे काही क्वेश्चन आहेत असे 1, 2, 3, 4, 5 असे प्रत्येक याच्यावर 5 क्वेश्चन असतात. यामध्ये बघा अँटॉनिम, सिनॉनिम, वन वर्ड सबस्टिट्यूशन यासारखे अपोजिट वर्ड्स, सिमिलर वर्ड्स यावर आधारित प्रश्न विद्यार्थ्यांना विचारले जातात. लक्षात ठेवा, सगळ्यात महत्त्वाचं आहे की विद्यार्थ्यांनी याचा अभ्याससुद्धा करणं अत्यंत आवश्यक आहे. अशा पद्धतीचा हा पेपर पॅटर्न आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर मित्रांबरोबर शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.